नमस्कार. मुंबई राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीमध्ये झालेल्या महायुती सरकारचे खूप महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आणि यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित न होते. या बैठकीला त्यांची तब्येत खराब असल्याचे त्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री आज बैठकीला ऑनलाईन उपस्थित असताना देखील राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत एकूण 10 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये काटोल आर्वी येथे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालय पैठण गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय उभारण्यात येणार. तसेच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत निकष सुधारले जाणार. विहिरी शेततळे वीज जोडणीसाठी भरीव अनुदान देखील दिले याच्यामध्ये आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय. तर पुणे छत्रपती संभाजीनगर सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करणार. अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विभाग महाविद्यालयांना जागा देणार. शेवगाव तालुक्यातील सहकारी सूतगिरणीस अर्थसहाय्य देणार. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारले जाणार. विहिरी शेततळे यांना भरीव अनुदान मिळणार. अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देणार. 36,000पेक्षा जास्त केंद्रे स्थापन करणार. औद्योगिक कामगार न्यायालयात न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते मिळणार. थकबाकी देणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंडनीय व्याजाची रक्कम माफ होणार. थारूर तालुक्यातील सुकडी गावाचे विशेष भाग म्हणून पुनर्वसन करणार. हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा करणार. लाडकी बहीण योजनेमुळे अन्य कोणत्याही योजना बंद होणार नाहीत याची शाश्वती देखील देण्यात आली. शेतकरी कुटुंबांना मदत देण्याचे वृत्त चुकीचे आहे असेही त्यांनी सांगितलं. तर शेतकरी कुटुंबांना मदत ही चालूच असणारे. राज्यात 121% पेरण्या झाल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यातील मोठी धरणे 2018 नंतर ह्याच वर्षी 100% भरल्याचं सांगितलं गेलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुमारे 1,60,00,000 भगिनींना आत्तापर्यंत 4,787 कोटींचे वाटप झाले असल्याचे त्यांनी याच्यात सांगितलं आहे. तर ही महत्त्वाची बातमी होती मित्रांनो. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.